अजितदादा, आता तुम्ही काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला नाही आहात, भाजपच्या वळचणीला आहात, याची जाणीव हस्ते परहस्ते का होईना पण करून दिली गेली आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणे खूप कडक शिस्तीचे आहेत। म्हणजे बघा ना, ते काय म्हणतात, मी असू द्या किंवा माझ्याजवळचा कोणी असू द्या, चुकीचं काही काम केलं तर त्याला टायरमध्ये घाला। बघा, टायरमध्ये घालायच्या अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना देणाऱ्या अजित पवार यांनी बेकायदेशीर काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेतली आणि कायदेशीर काम करण्यासाठी गेलेल्या IPS महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना चक्क फोनवरून व्हिडिओ कॉल करून दमबाजी केली, धमकी दिली। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या कुर्डू इथं घडलेली ही घटना राज्याच्या सगळ्या सीमा ओलांडून देशभर पसरलेली आहे। अजित पवार यांची यामुळे देशभरात मोठी बदनामी झाली। पण तरी सुद्धा बघा, अजित पवार यांच्या पक्षातले काही जण अजून सुद्धा एवढा लाळमोठेपणा करीत आहेत की अजितदादा कसं चुकले नाहीत हे सांगता सांगता ते दमले हो। काय तर म्हणे अजितदादांचा आवाजच तसा आहे, त्यांच्या बोलण्याची पद्धतच जी आहे, आवाज असू द्या ना, आहे ना तशी पद्धत, तर तुम्ही ठेवा ना, ती त्यांच्याजवळ ठेवा किंवा तुमच्याजवळ ठेवा। आता बघा, अमोल मिटकरी त्यांच्या पक्षाचे अचानक उठले आणि या अंजना कृष्णा यांच्यावर काही काही आरोप करू लागले। ते IPS कसे झाले त्याची चौकशी करावी असं वगैरे वगैरे काही मागण्या करू लागले। अजित पवारांनी दिलेल्या धमकीपेक्षा सुद्धा या अमोल मिटकरींची बाब जरा मोठी आहे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची हिंमतच दाबून टाकण्याचं, दडपून टाकण्याचं तर हे कारस्थान। अजित पवार आणि अमोल मिटकरी यांनी IPS अंजना कृष्णा यांना नमविण्याचा हा सगळा मोठा खटाटोप केला, पण शेवटी ते दोघंच नरमले। मग हे नरमले कसे? नरमले की नरमावले गेले? अजित पवार यांनी ट्विट करून नरमाईची भूमिका घेतली आणि तिकडे अमोल मिटकरी यांनी सुद्धा आपलं ट्विट मागे घेतो असं सांगून दिलगिरी व्यक्त केली। इमानदार अधिकाऱ्यांची जिरवण्याची तयारी केली जात असताना अचानक यांचीच कशी काय जिरली? महाराष्ट्रातला आणि देशातला जेवढा म्हणून इमानदार प्रामाणिक मीडिया आहे ना, प्रसार माध्यम, तो सगळ्याचा सगळा मीडिया प्रामाणिक अंजना कृष्णा यांच्या मागे उभा राहिला। ते नाही का धरणात मुतो, मी टग्या आहे, अशा प्रकारची सगळ्या प्रकारची अजितदादांची वक्तव्य पुन्हा आता चर्चेला आली। IPS अधिकाऱ्यांना धमकी देत आदेश देण्याचा अधिकार तरी उपमुख्यमंत्र्यांना आहे का? खरं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि तो प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। पण मग या सगळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कुठेच दिसले नाही हो या संपूर्ण चित्रामध्ये, या प्रकरणामध्ये। बघा, उघडपणे काही दिसत नसलं तरी आतल्या आत मोठ्या घडामोडी घडल्याचं सांगितलं जात आहे। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरवर म्हणजे अगदी केवळ दाखवण्यासाठी पुरतं तेवढं काहीतरी अजित पवारांची पाठराखण केली, पण तरी सुद्धा भाजपाने म्हणजे वरिष्ठ पातळीवरून अजित पवार यांची नस दाबून त्यांना व्यसन घातली अशी देखील चर्चा आहे। अजितदादा, आता तुम्ही काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला नाही आहात, भाजपच्या वळचणीला आहात, याची जाणीव हस्ते परहस्ते का होईना पण करून दिली गेली आहे। महिला IPS अधिकाऱ्याला धमकावणं हे उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जरी दमबाजी केली ती सुद्धा खपवून घेतली जाणार नाही, अशा पद्धतीचा एक मेसेज अजितदादापर्यंत पोहोचवण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अजितदादांची बाजू घेणारी एकही प्रतिक्रिया दिली नाही। यातला राजकीय इशारा लक्षात घेऊन त्यानंतर अजितदादांनी आपलं घुमजाव केलं, नरमाईची भूमिका केली। आपल्याला कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्यांविषयी सर्वोच्च आदर आहे असं ट्विट त्यांनी केलं। त्याबरोबर आपण बेकायदा गोष्टींच्या पाठीशी उभे राहणार नाही, उलट बेकायदा गोष्टीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे याचं समर्थन त्यांनी केलं। किंबहुना अजितदादांना त्या पद्धतीचं हे ट्विट करावं लागलं आणि मग अमोल मिटकरी यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त करीत बिनशर्त माघार घेतली, त्यांनी घ्यावी लागली त्यांना सुद्धा। भाजपानं व्यसन घातले आणि हे दोघेही नरमले, म्हणजे खरं तर त्यांना नरमवलं गेलं आणि असले उद्योग यापुढे चालणार नाहीत असा एक प्रकारचा इशाराच देऊन टाकला। मित्रांनो, यापुढे तरी या दादागिरीला लगाम लागेल असं तुम्हाला वाटतं का हो?
जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.